महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना फटका बसणार, कारण हवामानाच्या बाबतीतला एक असा धक्कादायक अंदाज समोर आलाय ज्याने अक्षरशः मंत्रिमंडळाची झोप उडाली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक तारीख, एक दिवस आता सगळ्यात वाईट ठरणार, कारण की त्या दिवशी शेतकऱ्यांवर कोसळणार सर्वात मोठं संकट। खरं तर पाऊस आता सध्या महाराष्ट्रात बंद झालाय। खरं तर पाऊस एवढा झालेला नाहीये, 50% भागात तर अजून प्यायला पाणी देखील नाहीये। शेतकरी वाट पाहतोय की कधी चांगला पाऊस येईल आणि आपली पिकं वाचतील, पण तेवढ्यात एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय झाली की जिने अक्षरशः शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार। खरं तर 4-5 दिवसापूर्वी थोड्याफार प्रमाणात पाऊस सक्रिय झाला होता, सगळ्यांना वाटलं पाऊस पडेल, पण अचानक काल रात्री पाऊस पूर्णतः थांबला, ढगच गायब झाले। आता त्याच वेळेस चर्चा सुरू झाली पावसाच्या विश्रांतीची, पण अचानक महाराष्ट्रात एक भयानक घटना घडली। निसर्गाचा एक असा संकेत समोर आला ज्याने अक्षरशः सगळी कामं बंद करण्याचा निर्णय आता घेतला जाणार। या तारखेपासून सगळं बदलणार, कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर तिन्ही बाजूनं एक विचित्र संकट येत आहे जे गेल्या 150 वर्षात कधीच आलं नव्हतं। त्यामुळेच एक तारीख जाहीर करण्यात आली, एक असा दिवस सांगण्यात आला आहे की जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सगळ्यात वाईट ठरणार आहे। लक्षात घ्या, ही माहिती, हा इशारा कुठला बनावट नाहीये किंवा हवेतल्या गप्पा नाहीयेत, कारण की महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या समुद्रात एक अक्राळ विक्राळ चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे। खरं तर काल रात्री अचानक पाऊस बंद झाला, आज संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन झालेलं पाहायला मिळतंय। लोकांना आता वाटलं होतं की अचानक परिस्थिती कशी काय झाली, पण त्याला कारण होतं अरबी समुद्रात तयार झालेली ती चक्राकार परिस्थिती। आता खरं तर ही फक्त सुरुवात होती, पण त्यानंतर 2 तासाच्या आत बंगालच्या उपसागरात पुन्हा त्याच तीव्रतेची, त्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली। आता कुणीच खरं तर याला जास्त सिरियसली घेतलं नाही, कारण की पाऊस तोपर्यंत कमी झाला होता। पण जेव्हा जागतिक हवामान संस्थेनं एक सॅटेलाइट फोटो पंतप्रधानांना पाठवला, तो फोटो संपूर्ण भारताचा होता, ज्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर आणि उत्तरेकडून येणारं तिसरं विचित्र संकट मधोमध येताना दिसलंय। त्यामुळे आता अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली आणि त्यानंतर एक विशेष तारीख जाहीर करण्यात आली। या तिन्ही ठिकाणाहून एक विचित्र स्फोट होणार असून त्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार। आता खरं तर कोणाचाच विश्वास बसत नाहीये। 3 वेगळ्या दिशांनी महाराष्ट्राकडे 3 संकट येत आहेत। खरं तर हे कमी पाऊस पडेल किंवा जास्त पाऊस पडेल याची परिस्थिती नाहीये, तर एक तिसरं संकट शेतकऱ्यांच्या पिकांवर येतंय। खरं तर आजपर्यंत आपण पाहिलं की निसर्गातले बदल हळूहळू होत असतात। एका समुद्रात परिस्थिती बदलते, त्यानंतर दुसऱ्यात बदलते, पण यावेळेस दोन्ही समुद्रात एकाच वेळी परिस्थिती बदलली। त्यानंतर उत्तरेकडून तिसरा हवेचा प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेनं वेढला गेलाय। आता बातम्यांमध्ये याचे जे परिणाम आहेत ते दिसायला लागले, बातम्या येऊ लागल्यात। तुम्ही पाहिलं असेल, अचानक 2-3 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये भर उन्हात महापूर आला। गावं विदर्भामध्ये भर उन्हामध्ये इतकी ढगफुटी झाली की अक्षरशः कोणाला काही कळालं नाही, आणि मराठवाड्यातल्या एका गावात तर भर उन्हात गारांचा पाऊस झालाय। कारण की याचं कारण होतं ते 3 ठिकाणाहून येणारी संकट। आता जर तो हा फक्त एक ट्रेलर होता, पण खरा पिक्चर या तारखेला सुरू होतोय, ज्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, किंवा जे शेतकरी शेती करून बाहेर कामाला जातात, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा नियम सांगण्यात आलाय। सर्व लोकांच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात आलाय, एक तारीख जाहीर करण्यात आली। तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे नियम कसे असणार याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः शेतकऱ्यांसाठी दिली। पहा, 5 असे इशारे देण्यात आले, ते इशारे प्रत्येकाला पाळावेच लागतील। मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमकं कोणत्या कोणत्या तारखेला काय काय बदलणार, कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आहे, कोणत्या तारखेला काय बंद राहणार, ते तिहेरी संकट कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर कोसळणार, कोणत्या 22 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार, सॅटेलाइटच्या फोटोत नेमकं 3 दिशातून आलेलं ते संकट कुठे, कोणाला आणि कधी धडकणार, कुठे काय बंद आणि काय सुरू, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट दिवस येतोय, कारण की महाराष्ट्रावर होणार निसर्गाचा सगळ्यात मोठा हल्ला। 4-5 दिवसापासून मान्सून हा जो आहे तो पूर्णतः थांबला होता। काही ठिकाणी तर थोडाफार पाऊस येत होता, तर काही ठिकाणी काहीच परिस्थिती अवघड झाली होती। आता लोकांना वाटलं की काय पाऊस बंद होतोय, पण त्यानंतर जी माहिती समोर आली ती ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की महाराष्ट्राभोवती निसर्गाने 3 दिशांनी 3 संकटांचा महावेढा आखलाय, ज्यामुळे संपूर्ण प्रशासनाची आणि जनतेची धडकी भरली। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणीबाणीच्या सूचना जारी करण्यात आल्या, कारण राज्यातील 36च्या 36 जिल्हे एका चक्रात सापडणार आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार। पहिलं महासंकट येतंय पश्चिमेकडून, म्हणजेच अरबी समुद्रातून। गेल्या 24 ते 48 तासात अरबी समुद्रात अतिदमट बाष्पाचा असा काही अक्राळ विक्राळ साठा तयार झालाय,
ज्याने हवामान खात्याचे जुने रेकॉर्ड मोडले। एकाच वेळी प्रचंड क्षमतेचे ढग किनारपट्टीच्या दिशेने ढकलले गेले आणि अरबी समुद्रातील हवेचा दाब इतक्या वेगाने खाली घसरला की ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहू लागले। अरबी समुद्रातून आलेला हा पहिला फटका इतका भीषण होता की ही माहिती मिळताच घाईघाईने मंत्रालयात रात्रीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला। आता शेतकऱ्यांनो, तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे काय होणार, कोणते जिल्हे हाय अलर्टवर, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट हे आता सांगण्यात आले। पण मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक सुरू असतानाच दुसरी बातमी समोर आली, ज्यामुळे शाळा कॉलेजला आणि कामाला जाणाऱ्या लोकांसाठी निर्णय घेण्यात आला। प्रेक्षकांनो, मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती त्यावेळेस दुसरा थेट पूर्वेकडून अंदाज आलाय, थेट बंगालच्या उपसागरातून। आता काही लोक म्हणतील की बंगालच्या उपसागरात असं काय झालं, त्याचा महाराष्ट्राला काय फरक पडतो? पण इथं एक गोष्ट नीट समजून घ्या, तिथल्या आकाशातल्या ढगांची एक विचित्र आणि ताकदवर यंत्रणा शास्त्रज्ञांना सॅटेलाइटमध्ये दिसून आली। यावेळेस बंगालच्या उपसागरात एकाच वेळी प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि तिथून बाष्पाचे ढग थेट पूर्वेकडून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने सरकू लागले। हे वारं आता इतक्या ताकदीनं महाराष्ट्राकडे आले की जमिनीवरची अतिउष्ण हवा, आकाशातील थंड हवा एकमेकावर आदळून एकाच वेळी विदर्भ आणि मराठवाड्यात कडकडाट सुरू झालाय। धुळ्यापासून ते विदर्भाच्या टोकापर्यंत जलप्रलयाची स्थिती आता निर्माण होणार। निसर्गाचा भयानक अवतार, दोन्ही समुद्रातील तांडव पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आपत्कालीन यंत्रणेला मैदानात उतरवण्याचे आदेश दिले। पहा, तुम्हाला जरी वाटत असेल की सध्या ऊन आहे, पाऊस नाहीये, पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दुहेरी वेढ्यानंतर आता खरी खळबळ उडाली, जेव्हा तिसरं भयंकर संकट थेट उत्तर भारताच्या दक्षिणेकडून सरकलं आणि याच तिसऱ्या संकटामुळे अख्खा महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली। पुढे काय घडलं लक्षपूर्वक ऐका। आता सगळ्यात जास्त घाबरवणारी तिसरी बातमी, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या हवामान पट्ट्याकडून उत्तरेकडे येणारा मान्सूनचा ट्रप म्हणजे मोसमी वाऱ्यांची एक द्रोणीय रेषा थेट महाराष्ट्राच्या मध्यभागी येऊन अडकली। आता नीट विचार करा, पश्चिमेकडून अरबी समुद्राचं बाष्प, पूर्वेकडून बंगालच्या उपसागराचा साठा आणि उत्तरेकडून आलेली ती थंड हवेची लाट, या तिन्ही बाजूंनी महाराष्ट्राच्या आकाशात एकत्र येऊन हवेचा त्रिकोणी वेढा तयार केलाय। आकाशात चाललेली ढगांची प्रचंड कोंडी या तिन्ही बाजूने दाबल्यामुळे आकाशात बाष्पाचा एक राक्षस तयार झालाय, जो हळूहळू महाराष्ट्राच्या आकाशात फुटायला सुरुवात होणार। वैज्ञानिकांना धडका बसवणारा इशारा आहे, सुरुवात होणार आहे। त्याची तारीख जाहीर करण्यात आली, ती तारीख आहे 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर। होय, या काळात महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका बसणार। महाराष्ट्रात असा विनाशकारी हाहाकार माजेल जो गेल्या 150 वर्षात कधी पाहिला नसेल। जर या महाप्रलयाच्या संकटाचा सामना तुम्हाला करायचा असेल तर अक्षरशः काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या, कारण की अंतराळातून 2000 किलोमीटर लांबीहून एक फोटो काढला गेलाय आणि त्या फोटोत हा हवेचा वेढा दिसलाय, तो खूप भयानक आहे। 5 सप्टेंबर ही तारीख मनात कोरून ठेवा। 5 ते 10 सप्टेंबरच्या या काळात मोठं संकट कोसळणार। 5 सप्टेंबर पासून तब्बल 20 ते 25 जिल्ह्यामध्ये पावसाचा महापूर येणार। नाशिक, जळगाव, धुळ्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, खानदेश पहिल्या झटक्यात वादळाचा भीषण तडाखा बसेल। त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, जालना, मराठवाडा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर यातील नद्या नाले ओसंडून वाहतील। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही सॅटेलाइट अपडेट, हवामानाच्या गंभीर स्थितीबद्दल सविस्तर माहिती ऐकलीत, पण एक गोष्ट जी मला तुमच्याशी थेट आणि स्पष्टपणे बोलवायची, हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा हेतू तुम्हाला घाबरवणे, भीती पसरवणे किंवा घबराट निर्माण करणे अजिबात नाही। यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर अनेक बातम्या सनसनाटी पद्धतीने दाखवल्या जातात, पण आम्ही एक जबाबदार चॅनल म्हणून तुम्हाला सत्य परिस्थिती सांगू इच्छितो। आता बातमीचा उल्लेख केलेल्या घटनांबद्दल सांगायचं झालं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही परिस्थिती हवामान खात्याच्या मॉडेलनुसार केवळ एक शक्यता आहे। हवामानात क्षणोक्षणी बदल होत असतात। हे दोन्ही कमी दाबाचे पट्टे थेट महाराष्ट्रावर धडकतील की मार्ग बदलतील हे येणारा काळच ठरवेल। त्यामुळे सगळ्या गोष्टी घडतीलच असा 100% दावा कुणी करू शकत नाही। ही केवळ हवामान खात्याच्या डेटावर आधारित केवळ एक शक्यता आहे। काही भागात खरोखर जोरदार पाऊस आणि गारपीट पाहायला मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून एक नागरिक म्हणून विशेषतः आपल्या शेतकरी भावांसाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही, त्यामुळे जर अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपण आधीपासूनच सतर्क असलेलं कधीही चांगलं। हाच या बातमीचा मूळ उद्देश। आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, सध्या तुमच्या भागात ऊन कसं आहे? तुमच्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे की ऊन पडलंय, पाऊस पडतोय की दुसरंच काही घडतंय? तुमच्या भागातील नेमकी परिस्थिती काय? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की तुमची कमेंट तुमच्या जिल्ह्यातील इतर बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि माहितीपूर्ण ठरू शकते। आणि हो, प्रशासनाकडून किंवा हवामान खात्याकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवा। कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका। ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांसोबत